एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, एक आठवडा किती महत्वाचा, तो सांगेल तुम्हाला आठवड्याचं महत्व. एका दिवसाचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा. मजुरी अभावी खोपटातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला एका दिवसाचं महत्व. एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगजेत्या अलेक्झांडरला विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यू शय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास मला जगवा. त्या जगजेत्या अलेक्झांडरला विचारा, एक तास किती महत्वाचा. एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा, 1 मिनिट किती महत्वाचा. आणि एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एका सेकंदासाठी ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा, 1 सेकंद किती महत्वाचा. मग सेकंदा, मिनिटा, तासा, दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आम्हाला मिळालेल्या आयुष्याचं मोल किती असेल. हा तुमचा काळ घडण्याचा काळ आहे, स्वतःचं आयुष्य घडवण्याचा काळ आहे. हा काळ तुम्ही गाढवासारखे कष्ट केलेच पाहिजेत तर तुम्ही आयुष्यात राजासारखं जगाल. पण या शैक्षणिक कालखंडामध्ये तुम्ही जर राजासारखे जगत राहिलात तर आयुष्यभर गाढवासारखे कष्ट करावे लागतील, हे पहिलं लक्षात असू द्या. प्रत्येक क्षण आपल्या ध्येयासाठी खर्च केला पाहिजे. प्रत्येक क्षण. तुम्हाला असं वाटेल आताच काय, नंतर बघू, नाही. गेलेला क्षण कधीही आजपर्यंत परत आला नाही, अजिबात नाही. वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही, वेळ दुसऱ्याला उसना देता येत नाही, वेळ कुणाचा उधार घेता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. आलेल्या क्षणाची ज्याला संधी करता आलं आणि संधीचं ज्याला सोनं बनवता आलं त्याला यश जिंकता येतं, हे पहिलं लक्षात असू द्या. एक एक क्षण अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. 2963 वनडे मॅचेस झाल्या, वनडे मॅचेस क्रिकेटच्या. पण 2963 मॅचेस मध्ये आजपर्यंत एकालाही वनडेत द्विशतक करता आलं नाही, अजिबात नाही, जमलंच नाही. 50 ओव्हर मध्ये एकट्याच्या 200 धावा शक्यच नाही, अशक्य, इम्पॉसिबल, कुणालाच नाही जमलं. पण वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण केलं ते सचिन तेंडुलकर फेब्रुवारी 2010 मध्ये मैदानावर उतरले आणि 2963 वनडे नंतर पहिलं द्विशतक सचिन तेंडुलकरनी झळकावलं. कोण म्हटलं अशक्य आहे? आय कॅन, मी करेन, केलं. 2963 मॅचेस नंतर पहिलं द्विशतक सचिन तेंडुलकरचं. दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारला, तुम्ही एवढा द्विशतकाचा विक्रम केला, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या पहिले सगळे पेपर हातात घेतले असतील, सगळ्या पेपरमध्ये फ्रंट पेजला तुमच्या बातम्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं द्विशतक. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पहिला मोबाईल हातात घेतला असेल, सगळ्यांचे अभिनंदनाचे मेसेज, कॉंग्रॅच्युलेशन, पहिले मोबाईल घेऊन मेसेज बघत बसला असाल. सचिन तेंडुलकर काय म्हटला माहितीये? सचिन तेंडुलकर म्हटला, 25 वर्ष झाली रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मैदानावर नेटमध्ये. मी रविवारची सुट्टी घेतली नाही, मी दसरा दिवाळीला घरी थांबलो नाही. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मैदानावर. मी जर सकाळी उठून पेपर हातात घेऊन बसलो असतो तर मी क्रिकेटचा देव झालोच नसतो. मी जर मोबाईल काढून बसलो असतो मला भारतरत्न मिळालाच नसता. माझ्या ध्येयाचा अव्याहतपणे पाठलाग करत आलो, म्हणून हे यश आहे. आमचं काय? उठला की पहिला मोबाईल. कोण आहे आपण? सीएम आहे का डीसीएम आहे? नाही, महाराष्ट्रात काय घडलंय कळलं पाहिजे. कशासाठी? ज्यांनी मोबाईल निर्माण केला तो शास्त्रज्ञ सांगतो मुलांना किमान 18 वर्षापर्यंत मोबाईल देऊ नका. त्यानं स्वतःच्या मुलालाही 18 वर्षापर्यंत मोबाईल दिला नाही, अजिबात नाही. 12वीच्या गुणवत्ता यादीत येणाऱ्या मुलांच्या मुलाखती जर कधी ऐकल्या तर ते सांगतील 2 वर्ष मी मोबाईलला हात लावला नाही. 2 वर्ष. तुम्हाला यश जिंकायचं आहे ना,
अनवॉन्टेड डेव्हिल बाजूला ठेवावा लागेल तुम्हाला. आणि आत्ता मोबाईल हातात घेतला ना, आयुष्यभर मोबाईलच्याच गेम खेळाव्या लागतील. आयुष्याचा गेम तुमच्या हातातनं गेलेला असेल हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात ज्याला घडायचं आहे त्यांनी काही शिस्त पाळायलाच हवी. शिस्त हीच यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे हे पहिलं लक्षात ठेवा. सुरुवात करा, अडचण नाही, आजपासून सुरू.